आहे रणजित कासले? माझे असील रणजित कासले यांना 31 मे रोजी अटक केलेली होती. 2 दिवसाची PCR दिला होता. आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले की ही अटक जी आहे ती बेकायदेशीर आहे. माझे असील जे रणजित कासले यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केला होता एका राजकीय नेत्याच्या संदर्भात आणि त्यांच्या गाडीमध्ये ड्रग्ज सापडले असा त्यांनी आरोप केला होता. आमचं प्रथमदर्शनी हे म्हणणं होतं कोर्टापुढे किंवा ते आरोप केलेत ते खरे आहेत का खोटे आहेत त्याची चौकशी करा, त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ही अटकच बेकायदेशीर आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे संविधानाने दिलेला. फ्रीडम ऑफ स्पीच आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आर्टिकल 19च्या अंतर्गत. हा मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. वारंवार अशा प्रकारे ते व्हिडिओ पोस्ट करत आहेत, खळबळजनक दावे करत आहेत, लोकप्रतिनिधींची बदनामी होती, अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. हा चौथा मला वाटतं गुन्हा आहे. बीड, अंबेजोगाई, परळी आणि हा मुंबई. आमचं तेच म्हणणं आहे किंवा ते जे दावे करत आहेत त्याची तुम्ही चौकशी करा प्रथमदर्शनी. ते जर सिद्ध झालं किंवा खोटं आहे तर त्यावर तुम्ही कारवाई करा. पण आता आपण जर बघितलं तर कोर्टातनं बाहेर येताना सुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या आहेत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतं त्यांच्यावर? नाही, कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये नाही, त्यांनी बाहेर आल्यावर घोषणा दिलेल्या आहेत त्या. किंवा त्याचं म्हणणं आहे की इन्कलाब जिंदाबाद म्हणून त्यांनी घोषणा दिली कोर्टाच्या बाहेरच्या प्रिमायसेसमध्ये, कोर्टाच्या आतमध्ये नाही दिलेली. हो, जे बेलसाठी अर्ज केलेला आहे न्यायालयीन लोक आम्हाला बेल देण्यात येईल. सर प्रश्न विचार. सर हिंदी में बता दीजिए, रणजीत कासले को आज कोर्ट में हाजिर किया गया था, क्या कुछ हुआ कोर्ट में? आज रणजीत कासले जी मेरे जो असील है उनको कोर्ट में हाजिर किया था और उनको आज माननीय कोर्ट ने न्यायालयीन कस्टडी दिया है, जुडिशियल कस्टडी दिया है 13 तारीख तक. और अभी हमने उसका बेल भी फाइल किया है. जो उनको जो अरेस्ट किया है वो इलीगल डिटेंशन है ऐसे हमने कोर्ट को बताया है. जो उन्होंने फेसबुक पे वीडियो वायरल किया है वो उसकी पहले चौकसी करो, वो सही है या गलत, उसके बाद उनके ऊपर एक्शन ले लो, हमारा ये कहना था. लेकिन ऐसा कोई भी नहीं होगा, उसके ऊपर एक्शन लिया है. ये सब इलीगल डिटेंशन है ऐसा हमने कोर्ट को बताया है. आरोपी ने कोर्ट के प्रीमाइसेस के बाहर आकर नारेबाजी की है. उन्होंने अभी उन्होंने बोला है कि इनकलाब जिंदाबाद. उनका कहना है कि इस भारत देश में लोकशाही नहीं रही. मैं जो बता रहा हूँ वो गलत है या सही है ये पहले इसकी इंक्वायरी करो. और तुम जब विदाउट इंक्वायरी तुम उनको अरेस्ट कर रहे, इसलिए उन्होंने बोला है कि मैं भगत सिंह जैसा इनकलाब जिंदाबाद बोल के मैं जो है वो जस्टिस मांग रहा हूँ, ऐसा उनका कहना है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.